आहे की मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ही योजना आपण किनारपट्टीच्या मच्छीमारांसाठी राज्याची पहिली योजना आणलेली आहे। त्या योजनेचा लाभ आमच्या मच्छीमार समाजाने जास्तीत जास्त घ्यावा। ज्या किनारपट्टीवर असलेल्या ज्या जागा आहेत त्याच्यावर कुठलेही अतिक्रमण कोणाचं होऊ नये। मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा मी पहिल्या दिवशी जाहीर केलेलं की मी जिहाद मुक्त किनारपट्टी करणार। त्याच अनुसार त्याच दिशेने माझं काम चाललं आहे आणि त्यामुळे जो विकास आम्ही करतोय तो आम्ही मच्छीमारांसाठी करतोय, स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय। कुठल्या बांगलादेशीने रोहिंग्यांसाठी करत नाही आहे, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांसाठी करत नाही आहे। जो निधी येतोय, ज्या योजना येत आहेत त्यामुळे आमचे स्थानिक मच्छीमार आर्थिक सक्षम झाले पाहिजे। आमच्या इकडचे स्थानिक तरुणांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे। नाहीतर निधी आम्ही खर्च करायचा, बंधारा आम्ही बांधायचं आणि जिहाद्यांनी ती मजा मारायची, असे काय चालणार नाही। आणि म्हणूनच आम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं।